शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत प्रचंड कष्ट केले। हातामध्ये पीक आल्यानंतर भाव मिळेल या आशेनं थोडं थोडं करून कांदे विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घेतला आणि त्यानुसार पहिल्यांदाच सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला। या कांद्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाला आणि त्यामुळे 301 रुपये आले। हा कांदा मार्केटमध्ये पोहोचवण्यापासून विक्री होईपर्यंत शेतकऱ्याला 1939 रुपये खर्च आला आणि त्यामुळे शेतकऱ्यास खिशामधून 1538 रुपये दंड भरावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी घडली आहे। त्यामुळे कांदा खरंच रडवू लागलाय असंच म्हणावं लागेल। कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकरी प्रचंड कष्ट करतो आणि या वाहतुकीचा खर्च तर वेगळाच, मात्र कांद्याला भाव सुद्धा मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी पुरता हवाल दिले। तर इकडे नाशिक जिल्ह्यातल्या कळवणमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सरकारनं कांद्याला जाहीर केलेला 1235 रुपये प्रति क्विंटल दर हा अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन करत केलाय। कळवण बस स्थानकासमोर झालेल्या या आंदोलनामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली गेली आहे आणि यावेळी कांद्याला किमान 2500 ते 3000 रुपये दर द्यावा, नाफेड मार्फत खरेदी सुरू करावी, तसंच शेतकऱ्यांना डिझेल आणि खतांचा पुरेसा पुरवठा करावा अशा विविध मागण्या सुद्धा केल्या गेल्या। तर केंद्र सरकारचा कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी चित्रामधून कांद्याची व्यथा मांडलेली आहे। त्यांनी थेट कांद्यावरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं हुबेहूब चित्र रेखाटलंय। हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। मात्र मेलोडी चॉकलेटऐवजी कांदा दिला असता तर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीनंतर मेलोडी हा शब्द प्रचंड चर्चेत आलाय। याचाच धागा पकडत पंतप्रधानांनी मेलोडी चॉकलेटऐवजी मेलोनी यांना कांदे भेट दिले असते तर देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं झालं असतं, अशा संतप्त आणि उपरोधिक भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। मान्सून तोंडावर आलेला आहे। पूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, अशी परिस्थिती असताना आपले पंतप्रधान हे परदेशात जाऊन इटलीच्या पंतप्रधान यांना मेलोडी चॉकलेट दिलं। मेलोडी, माझी विनंती आहे पंतप्रधान साहेब यांना की आपण कृषीप्रधान भारत देशाचे पंतप्रधान आहात, परदेशात जाऊन आपण कृषी मालाची ॲड करावी, जेणेकरून जास्तीत जास्त कृषी माल हा परदेशात कसा जाईल आणि आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा कसा मजबूत होईल याच्यावर सुद्धा लक्ष देणं हे गरजेचं आहे।